नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहुयात पाऊस विषयक काही महत्त्वाच्या घडामोडी सर्व जिल्ह्यातून. नाशिक जिल्ह्याला आज पुन्हा पावसाचा रेड अलर्ट. ढगफुटी सदृश्य परिस्थितीची शक्यता. नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, प्रशासनाचं आवाहन. नाशिकच्या बागलांमध्ये मुसळधार पाऊस. हरणवारी धरणातून 10,000 क्युसेकनं पाणी मोसम नदीत सोडलं. मोसम नदीवरील 15 बंधारे पाण्याखाली. परभणी जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी. एका दिवसात सरासरी 89.2 मिलीमीटर पाऊस. पावसामुळे खरीप पिकांना नवसंजीवनी. छत्रपती संभाजीनगरच्या आमसरी महादेव मंदिरातील धबधबा प्रवाहित. निसर्ग सौंदर्याला खुल्ला नवा साज. मागील 2 दिवसांपासून संततधार पावसामुळे धबधबा प्रवाहित. वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यातील बोरवा रोहणा मार्ग पावसामुळे खचला. वाहतुकीस अडथळा निर्माण. रस्ता दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. पुण्यातील बोरघर परिसरात मुसळधार पावसाची बॅटिंग. पावसामुळे निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य बहरलं. पांढरे शुभ्र धबधबे आणि दाट धुक्याच्या चादरीमुळे संपूर्ण परिसर नयनरम्य. बुलढाण्यातील 13 तालुक्यात अतिवृष्टी. सरासरी 130 मिलीमीटर पावसाची नोंद. पूर्णा नदीला महापूर आल्यानं शेतीचं नुकसान. मुसळधार पावसामुळे गडचिरोलीच्या भामरगडचा संपर्क तुटला. विशेष म्हणजे वीज नाही, नेटवर्क नाही आणि कनेक्टिव्हिटी पूर्णपणे बंद. नागरिकांचं जनजीवन विस्कळीत. मावळच्या पवना धरणात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा जोर. अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसाची नोंद. नदी, नाले, ओढे आणि धबधब्यांच्या पाण्यात मोठी वाढ. छत्रपती संभाजीनगरच्या पूर्णा नदीला महापूर. दोन्ही काठांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प. नदीच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या. गडचिरोलीच्या भामरगडमध्ये महापुराचा कहर अद्याप कायम. तब्बल 50 तासांनंतर भामरागडचा बाह्य संपर्क पुन्हा सुरू. तरी गावात सर्वत्र अजूनही पुराचे पाणी साचले. या होत्या काही पावसाच्या विषयक महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.